नमस्कार आणि द डीप डाईव्हच्या या नव्या सखोल चर्चेत स्वागत आहे. आपण रोज बातम्या वाचतो, PDF फाईल्स डाउनलोड करून ठेवतो आणि माहितीचा अक्षरशः एक मोठा ढीग साठवून ठेवतो. पण या सगळ्या माहितीचा नेमका अर्थ काय? बरोबर आहे. आणि माहिती असणं वेगळं आणि तिचं विश्लेषण करता येणं वेगळं. अगदी. आणि म्हणूनच आजची ही चर्चा खास अशा लोकांसाठी आहे ज्यांना वरवरच्या बातम्यांपेक्षा त्यामागचं लॉजिक समजून घ्यायला आवडतं. विशेषतः जे लोक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. त्यांच्यासाठी फेब्रुवारी 2026 हा महिना घडामोडींनी अगदी खचाखच भरलेला होता. हो ना, म्हणजे फेब्रुवारीत एवढं सगळं घडलंय. की हो. आज आपण या एकाच महिन्यातील महत्त्वाच्या घटनांचं असं काही विश्लेषण करणार आहोत जे तुम्हाला जे अभ्यासकांना केवळ माहिती देणार नाही तर एक वेगळा दृष्टिकोन देईल. आज आपल्याकडे खूप मोठा डेटा आहे. राज्यांच्या नव्या योजना, भन्नाट वेब पोर्टल्स, पोलिसांची धडक ऑपरेशन्स आणि देशाचं राजकारण बदलणाऱ्या काही मोठ्या नियुक्त्या सुद्धा. नक्कीच. पण हे बघा, आपण फक्त याद्या वाचून दाखवणार नाही आहोत. आपण हे सगळं डिकोड करणार आहोत. अगदी बरोबर. आणि या सखोल विश्लेषणाचा आपला मुख्य उद्देश तोच आहे मुळात. जेव्हा आपण एखाद्या घटनेची बातमी वाचतो ना, तेव्हा ती फक्त हेमनगाचा टोक असते. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना किंवा एक जागरूक नागरिक म्हणून वावरताना आपल्याला त्या घटनेच्या मुळाशी जाणं गरजेचं असतं. चला, थोडाही वेळ न घालवता आपण थेट विषयाला हात घालूया. सुरुवातीला आपण जनसामान्यांसाठीच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्यांचा विचार करूया. चला, हे थोडं समजून घेऊया. मध्य प्रदेश सरकारने भावांतर भुगतान योजना आणली आहे. हो. कागदावर पाहिलं तर असं दिसतं की शेतकऱ्याला किमान आधारभूत किमतीपेक्षा MSP पेक्षा कमी भाव मिळाला तर सरकार तो फरक थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करेल. पण खरं सांगा, कृषी क्षेत्रातील अनुदानाच्या योजना नेहमीच भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकतात असं आपण पाहिलंय. मग या योजनेत असं काय वेगळं आहे ज्यामुळे ती खरोखर प्रभावी ठरू शकेल? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कसं आहे, पारंपरिक योजनांमध्ये सरकार स्वतः शेतीमाल खरेदी करतं, साठवून ठेवतं आणि मग वाटप करतं. या संपूर्ण साखळीत प्रचंड खर्च आणि गळती होते. पण भावांतरमध्ये तसं नाहीये. भावांतर योजनेत सरकार खरेदीदार बनतच नाही. शेतकरी आपला माल खुल्या बाजारात विकतो. समजा एखाद्या पिकाची MSP 2,000 रुपये आहे आणि बाजारात भाव अचानक पडल्यामुळे शेतकऱ्याला 1,800 रुपयेच मिळाले, तर वरचे जे 200 रुपये आहेत ते सरकार थेट त्याच्या बँक खात्यात DBTद्वारे जमा करतं. म्हणजे मध्यस्थांची साखळी संपुष्टात येते इथे. अगदी. यातला सर्वात मोठा फायदा बाजारातील किमतींवर कृत्रिम नियंत्रण न ठेवता शेतकऱ्याला बाजाराच्या अनिश्चिततेपासून एक शॉक ॲब्झॉर्बर मिळतो. ग्रामीण अर्थव्यवस्थेत जेव्हा असा थेट पैसा येतो ना, तेव्हा तो पैसा गावातल्याच इतर व्यवसायांमध्ये फिरतो आणि संपूर्ण गावाची अर्थव्यवस्था सुधारते. हे लॉजिक भारी आहे. म्हणजे तुम्ही थेट अर्थव्यवस्थेचं आरोग्य सुधारत आहात. पण याच ग्रामीण भागात जर शारीरिक आरोग्य चांगलं नसेल तर या पैशाचा तरी काय उपयोग? बरोबर आहे. मला वाटतं महाराष्ट्राची माझगाव आरोग्य संपन्न गाव योजना याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतेय. म्हणजे गावात फक्त रस्ते आणि वीज पोचून चालत नाही. तिथे सार्वजनिक स्वच्छता आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम असणं जास्त गरजेचं आहे. नक्कीच. या योजनेचा फोकस स्वयंपाणी आणि स्वच्छतावर आहे. त्यावर होणारा खर्च वाचतो. हा वाचलेला खर्च कुटुंबाच्या शिक्षणासाठी किंवा इतर उत्पादक कामांसाठी वापरला जातो. मध्य प्रदेशची योजना खिशात पैसा आणते आणि महाराष्ट्राची योजना तो पैसा आजारपणावर खर्च होण्यापासून वाचवते. अगदी बरोबर. दोन्हीचा अंतिम हेतू ग्रामीण स्थैर्य हाच आहे. हे खूप छान कनेक्ट होत आहे. आता या आर्थिक आणि सामाजिक स्थैर्याचा विचार करताना महिलांचा विषय टाळून चालणार नाही. दिल्लीत सुरू झालेली लखपती बिटिया योजना आणि झारखंडची महिला खुशाली योजना. हो, दिल्लीच्या योजनेत मुलींच्या उच्च शिक्षणासाठी थेट मोठी आर्थिक मदत दिली जाते. पण फक्त पैसे देऊन शिक्षणाचा प्रश्न सुटतो का? मला थोडी शंका वाटते. नाही, मुळात फक्त पैशांनी प्रश्न सुटत नाही, पण तो एक अत्यंत मोठा अडथळा नक्कीच दूर करतो. दिल्लीच्या लखपती बिटिया योजनेचं मानसशास्त्र समजून घेण्यासारखं आहे. हे बघा, जेव्हा एखाद्या कुटुंबाला माहिती असतं की मुलीच्या नावे एक ठराविक रक्कम जमा आहे आणि ती वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा पदवीच्या शिक्षणासाठीच मिळणार आहे, तेव्हा मुलीचे कमी वयात लग्न करण्याचे विचार आपोआप मागे पडतात. अगदी. हे एक प्रकारचं इन्सेंटिव्ह आहे. आणि दुसरीकडे झारखंडची महिला खुशहाली योजना बचत गटांच्या माध्यमातून काम करते.
तिथे महिला एकत्र येतात, छोटे उद्योग सुरू करतात. एक महिला जेव्हा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होते ना, बरोबर. तेव्हा ती कुटुंबाच्या निर्णयात सहभागी होऊ लागते. म्हणजे हा केवळ आर्थिक बदल नसून तो एक मोठा सामाजिक बदल आहे. नक्कीच. पण इथे एक मोठी गोम आहे. आपण महिलांना शिक्षण देतोय, त्यांना व्यवसाय करण्यासाठी पैसे देतोय, पण जोपर्यंत त्या घराबाहेर पडताना सुरक्षित नाहीत, तोपर्यंत या सगळ्याचा काय उपयोग? हा खूप कळीचा मुद्दा आहे. केरळ पोलिसांची स्त्री सुरक्षा योजना याच मुद्द्याला हात घालते. पण आता कोणीही म्हणेल की महिलांसाठी हेल्पलाईन्स तर आधीपासूनच आहेत, यात नवीन काय? यातला महत्वाचा बदल म्हणजे त्यांचा दृष्टिकोन. जुन्या हेल्पलाईन्स रिॲक्टिव्ह होत्या, म्हणजे गुन्हा घडल्यानंतर पोलीस मदतीला यायचे. केरळची ही नवी मोहीम प्रोॲक्टिव्ह आहे. म्हणजे आधीच काळजी घेणारी. हो, कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक वाहतुकीमध्ये आणि रस्त्यांवर सुरक्षितेचं जाळं निर्माण करणं आणि तक्रार येण्याआधीच संभाव्य धोके ओळखणं यावर त्यांचा भर आहे. जेव्हा महिलांना सुरक्षित वाटतं, तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या अर्थव्यवस्थेत निर्भयपणे सहभागी होऊ शकतात. सुरक्षेशिवाय सक्षमीकरण हे निव्वळ कागदी राहतं. बरोबर. हे अगदी अचूक विश्लेषण आहे. सुरक्षितता मिळाली की रोजगाराच्या संधी शोधणं सोपं जातं. आणि रोजगाराचा विषय निघालाच आहे, तर राजस्थानची होमस्टे योजना मला वैयक्तिकरित्या खूप भारी वाटली. हो, ती खूप वेगळी कन्सेप्ट आहे. पर्यटन क्षेत्रात हा एक मोठा गेम चेंजर ठरू शकतो. लोकांनी आपापल्या घरातच पर्यटकांसाठी 1-2 खोल्या द्यायच्या. यामुळे पर्यटकाला 5 स्टार हॉटेलच्या कृत्रिम वातावरणाऐवजी खरी राजस्थानी संस्कृती अनुभवायला मिळते आणि त्या कुटुंबाला घरात बसल्या रोजगार मिळतो. आणि याचा इम्पॅक्ट बघा, यामुळे हॉटेल इंडस्ट्रीची मक्तेदारी मोडून निघते. पर्यटनातून मिळणारा पैसा थेट स्थानिक लोकांच्या हातात जातो. त्यातून स्थानिक हस्तकला, स्थानिक खाद्यपदार्थ यांनाही आपोआप बाजारपेठ मिळते. ही एक प्रकारची मायक्रो इकॉनॉमी आहे जी तळागाळात काम करते. पश्चिम बंगालच्या युवा साथी योजनेचा विचार केला तर तिथेही हाच प्रयत्न दिसतो. बेरोजगारी भत्ता देण्यापेक्षा तरुणांच्या हाताला काम देणं, त्यांना कौशल्य शिकवणं आणि त्यांचा स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांना भांडवल देणं. कारण तरुणांना फक्त आधार नकोय, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. पण हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा माणसाचं पोट भरलेलं असेल. हो, अन्न सुरक्षा तर सर्वात महत्वाची. आपण दिल्लीतील अटल कॅन्टीन, जिथे 5-10 रुपयात जेवण मिळतं, आणि पंजाबची मेरी रसोई योजना याकडे पाहूया. काही लोक याला फुकट वाटण्याच्या योजना म्हणून टीका करतात, पण मला वाटतं जो रोजंदारीवर काम करणारा मजूर आहे, ज्याचा अर्धा पगार फक्त 2 वेळच्या जेवणावर खर्च होतो, त्याच्यासाठी हे खूप मोठं सबसिडी नेटवर्क आहे. तुमचं निरीक्षण एकदम योग्य आहे. जेव्हा आपण या योजनांकडे अर्थशास्त्राच्या नजरेतून पाहतो ना, तेव्हा लक्षात येतं की हे काही फुकट दिलेलं नाहीये, तर ती मानवी संसाधनांमधली एक मोठी गुंतवणूक आहे. गुंतवणूक म्हणजे कशी? हे बघा, जर एक कामगार कुपोषित असेल तर तो काम कसं करणार? जर त्याला जेवणाची चिंता नसेल तर तो अधिक चांगल्या कामाच्या शोधात जाऊ शकतो. अन्न सुरक्षा ही कोणत्याही विकासाची पहिली आणि सर्वात मूलभूत पायरी आहे. रिकाम्या पोटी कोणीही स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग घेऊ शकत नाही. हा मुद्दा खूपच विचार करायला लावणार आहे. बेसिक गरजा पूर्ण झाल्या की मग अपेक्षा वाढतात. आणि त्यातली सगळ्यात मोठी अपेक्षा असते ती म्हणजे सरकारी कामातल्या पारदर्शकतेची. आपल्याला सर्वांनाच कधी ना कधी सरकारी ऑफिसेसमधल्या फेऱ्या मारण्याचा अनुभव असतोच. हो, तो अनुभव सगळ्यांनाच असतो. यावर उपाय म्हणून दिल्लीने जनसुनवाई पोर्टल आणलं आहे. पण असे पोर्टल्स तर दरवर्षी येतात. या पोर्टलचं वेगळेपण काय आहे ज्यामुळे लाल फितेशाही खरंच कमी होईल असं वाटतं? पोर्टल्स भरपूर असतात हे खरंय, पण जनसुनवाई पोर्टलमध्ये अधिकाऱ्यांवर एक कायदेशीर बंधन टाकण्यात आलं. कसलं बंधन? तक्रार नोंदवल्यानंतर एका ठराविक वेळेत, म्हणजे टाइम बाउंड रिझोल्यूशन, ती सोडवणं सक्तीचं आहे. जर ती सुटली नाही तर ती आपोआप वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाते आणि संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला जातो. जेव्हा तंत्रज्ञानाला उत्तरदायित्वाची म्हणजे अकाउंटेबिलिटीची जोड मिळते ना, तेव्हाच सिस्टम काम करते. हे फक्त एक वेब पेज नाहीये, तर ती प्रशासनाला पारदर्शक बनवणारी एक डिजिटल सिस्टम आहे. पारदर्शकतेचा विषय निघालाच आहे, तर आपण आता निवडणूक आयोगाच्या मोहिमेकडे वळूया. SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. या मोहिमेबद्दल थोडं डिकोड करूया. मतदार यादीतून मृत व्यक्तींची नावे काढणे आणि नवीन नावे जोडणे हे ऐकायला खूप साधं वाटतं, पण भारतात हे किती मोठं आव्हान आहे. भारतासारख्या
140 कोटी लोकसंख्येच्या देशात हा एक लॉजिस्टिक नाईटमेअर आहे. लोक नोकरीसाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात, काहींचा मृत्यू होतो. दररोज हजारो तरुण 18 वर्षांचे होतात. म्हणजे हा डेटा रोज बदलत असतो. रोज. या सर्वांचा डेटाबेस अद्ययावत ठेवणं ही काही सोपी गोष्ट नाही. जर मतदार यादीत बोगस नावे असतील तर निवडणूक प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास उडतो. त्यामुळे सुदृढ लोकशाहीसाठी SIR ही मोहीम म्हणजे लोकशाहीची सर्व्हिसिंग करण्यासारखं आहे. इथेच तंत्रज्ञान खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरतं असं मला वाटतं. इथे विषय खऱ्या अर्थाने रंजक बनतो बरं का. सुविका पोर्टल हे याच तंत्रज्ञानाचं एक भन्नाट उदाहरण आहे. हो, सुविका पोर्टल खूपच चर्चेत आहे. करतं. पण जे लोक विज्ञान क्षेत्राशी संबंधित नाहीत त्यांच्यासाठी हे थोडं सोपं करून सांगूया. नक्की सांगा. समजा मानवी शरीरातले लाखो प्रोटीन्स आणि DNAचे हजारो पॅटर्न्स आहेत. एका माणसाला हा डेटा वाचून त्यातून आजारांवरचा उपाय शोधायला कदाचित अनेक वर्ष लागतील. पण सुविका पोर्टलमधलं AI हाच डेटा काही सेकंदात स्कॅन करतं आणि शास्त्रज्ञांना सांगतं की इथे बघा, हा पॅटर्न कॅन्सरचा असू शकतो. म्हणजे विज्ञानाचा वेग यामुळे 1000 पटींनी वाढलाय. हे उदाहरण तुम्ही खूप छान दिलंत. बायोटेक्नॉलॉजीमध्ये आता डेटा तयार करणं हे आव्हान राहिलेलं नाहीये, तर त्या प्रचंड डेटाचा अर्थ लावणं हे मुख्य आव्हान आहे. आणि AIने ती अडचण दूर केली आहे. सुविका पोर्टलमुळे औषध निर्मिती, कृषी संशोधन आणि जनुकीय आजारांवरील उपाय शोधण्याची प्रक्रिया अत्यंत वेगवान झाली आहे. म्हणजे मानवी कल्याणासाठी हे एक मोठं पाऊल आहे. अगदी. तंत्रज्ञानाचा हा सर्वात सकारात्मक चेहरा आहे. पण नाण्याला नेहमी 2 बाजू असतात. याच तंत्रज्ञानाचा आणि विशेषतः सोशल मीडियाचा ट्रेंड म्हणून जो वापर होतोय तो गुन्हेगारीकडे कसा वळतोय हे पाहणं खूप धक्कादायक आहे. तुम्ही ऑपरेशन शस्त्रबद्दल बोलताय ना? हो, दिल्ली पोलिसांचं ऑपरेशन शस्त्र याच गोष्टीला टार्गेट करतं. हल्ली इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हातात तलवार किंवा पिस्तूल घेऊन रील्स टाकण्याचं एक फॅड आलंय. पोलिसांना या फोटोची दखल का घ्यावी लागते? कारण गुन्हेगारीची सुरुवात या अशा क्लाउड चेसिंगमधनंच होते. सोशल मीडियावर भाई म्हणून मिरवण्याची एक तरुणांमध्ये क्रेज असते. जेव्हा एखाद्याच्या हातातल्या शस्त्राला सोशल मीडियावर लाईक्स मिळतात, तेव्हा समाजात हिंसेचं उद्दात्तीकरण होतं. म्हणजे तो नुसता फोटो नसतो. तर तो केवळ एक फोटो असत नाही, त्यातून स्थानिक पातळीवर टोळ्या तयार होतात आणि लोकांमध्ये दहशत निर्माण होते. ऑपरेशन शस्त्र ही अशा आभासी जगातील दहशतीला वास्तवात ठेचून काढण्याचं काम करतं. ही गुन्हेगारी वाढण्याआधीच तिला रोखण्याची एक अत्यंत महत्त्वाची रणनीती आहे. आणि गुन्हेगारी फक्त तलवारी आणि बंदुकांपुरती मर्यादित राहिलेली नाहीये. ती आता तुमच्या आमच्या खिशातल्या मोबाईलमध्ये घुसलीये. तेलंगणा पोलिसांचं ऑपरेशन क्रॅकडाऊन हे सायबर गुन्हेगारांविरुद्ध उघडलेले एक मोठं युद्ध आहे. हे लोक रस्त्यावर येऊन कोणाला लुटत नाहीत, तर हजारो किलोमीटर दूर बसून एका क्लिकवर लोकांची आयुष्यभराची कमाई साफ करतात. अगदी बरोबर. सायबर गुन्हेगारीचं आता कॉर्पोरेटायझेशन झालं आहे. त्यांचे स्वतःचे कॉल सेंटर्स असतात, डेटा ब्रोकिंगचं नेटवर्क असतं. तेलंगणा पोलिसांनी या ऑपरेशन क्रॅकडाऊनमध्ये प्रगत ट्रॅकिंग सॉफ्टवेअर आणि डेटा ॲनालिटिक्सचा वापर करून या सायबर टोळ्यांची पाळेमुळं खणून काढली आहेत. फिजिकल पोलिसिंगसोबतच आता डिजिटल पोलिसिंग किती आवश्यक झाली आहे हे यावरून दिसून येतं. आणि त्याचवेळी पुण्यासारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात पारंपरिक गुन्हेगारी रोखण्यासाठी ऑपरेशन कोबिंग राबवलं जाते. अचानक एखाद्या संवेदनशील भागात नाकाबंदी करणे, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झडती घेणे, यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक राहतो. हे एक प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. हो. म्हणजे एका बाजूला डिजिटल जगातील गुन्हेगार तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावरचे गुन्हेगार. आणि या पलीकडे जाऊन जेव्हा संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादाचा प्रश्न येतो तेव्हा पातळी आणखीच गंभीर होते. पंजाब पोलिसांचं ऑपरेशन प्रहार ड्रग्ज अँड गँगस्टर्सच्या नेक्ससवर घाव घालतंय. पंजाबमध्ये हे खूप आवश्यक होतं. हो, पण या सगळ्या सुरक्षेच्या बातम्यांमध्ये मला एका बातमीने अक्षरशः थक्क केलं. ती म्हणजे जम्मू काश्मीरमधील ऑपरेशन त्रासी-1. सगळेच जण या ऑपरेशनच्या बातम्या वाचत होते, पण त्यातल्या टायसन या श्वानाने, जो K9 युनिटचा भाग आहे, त्याने जी कामगिरी केली ती युद्धपातळीवरची मोठी रणनीती मानली पाहिजे. होय, आणि याचं सामरिक महत्त्व खूप मोठं आहे. जेव्हा घनदाट जंगलात किंवा डोंगराळ भागात ऑपरेशन असतं, तेव्हा मानवी डोळे आणि सेन्सर्सना मर्यादा येतात. दहशतवादी कुठे लपले आहेत हे पाहण्यासाठी जवान पुढे गेले तर त्यांच्या जीवाला मोठा धोका असतो. आणि तिथे मग टायसनसारखे श्वान कामी येतात. अगदी. अशावेळी K9 युनिट्स म्हणजेच प्रशिक्षित श्वान हे या मोहिमेचे पॉइंटमॅन असतात.
टायसनने स्वतः जखमी होऊनही वासाच्या आणि आवाजाच्या तीव्र क्षमतेचा वापर करून दहशतवाद्यांची नेमकी जागा लष्कराला दाखवून दिली. यामुळे अनेक जवानांचे प्राण वाचले. या मुक्या प्राण्याचं धैर्य आणि लष्कराची ही रणनीती दोन्ही गोष्टी काश्मीरमधील काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन्समध्ये किती क्रिटिकल आहेत हे यातून सिद्ध होतं. हे ऐकताना अंगावर काटा येतो. ग्राउंडवर लढणाऱ्या या जवानांना आणि श्वानांना योग्य दिशा देण्याचं काम वर बसलेलं नेतृत्व करत असतं. आणि म्हणूनच धोरणात्मक निर्णय घेणारी पदे अत्यंत महत्त्वाची असतात. नक्कीच. आपण आता नियुक्त्यांच्या मुद्द्याकडे वळूया. नीती आयोगाच्या नवीन सीईओ म्हणून नीती चिब्बर यांची नियुक्ती झाली आहे. सोबतच मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून युमनान खेमचंद सिंग यांची निवड झाली आहे. या केवळ नियुक्त्या नाहीत, तर यामागे एक मोठा विचार आहे. आपण आधी नीती आयोगाचा विचार करूया. नीती आयोग हे भारताचं ब्रेन ट्रस्ट आहे. तिथून देशाची पुढच्या 10-20 वर्षांची दिशा ठरवली जाते. अशा सर्वोच्च धोरण निर्मितीच्या प्रक्रियेत नीती चिब्बर यांच्या रूपाने एका महिलेला नेतृत्व मिळणं हे भारताच्या प्रशासकीय रचनेत होत असलेल्या बदलाचं प्रतीक आहे. महिलांचा दृष्टिकोन जेव्हा थेट राष्ट्रीय धोरणांमध्ये परावर्तित होतो ना, तेव्हा त्याचे परिणाम तळागाळापर्यंत पोचतात. आणि मणिपूरच्या नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती ही राजकीयपेक्षा भौगोलिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने जास्त महत्त्वाची आहे, नाही का? हो, नक्कीच. ईशान्य भारत हा देशाचा गेटवे टू द ईस्ट आहे आणि मणिपूरची सीमा थेट म्यानमारला भिडलेली आहे. जर सीमावर्ती राज्यात अंतर्गत अशांतता असेल तर त्याचा थेट फायदा ड्रग्ज तस्कर आणि घुसखोरांना होतो. त्यामुळे तिथे युमनाम खेमचंद सिंग यांच्या रूपाने एक स्थिर राजकीय नेतृत्व असणं हे केवळ त्या राज्याच्या विकासासाठी नाही, तर संपूर्ण देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी कळीचा मुद्दा आहे. म्हणजे तिथे शांतता असेल तरच आयटीस पॉलिसीला गती मिळेल. अगदी बरोबर. सीमा आणि सुरक्षेचा विषय निघाल्यावर शेजारील देशांमधल्या घडामोडींचा भारतावर काय परिणाम होतो हे पाहणं रंजक ठरतं. बांगलादेशात मोठा राजकीय भूकंप झालाय आणि तारिक रहमान यांची नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली आहे. जे अभ्यासक आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी ही खूप मोठी केस स्टडी आहे. बांगलादेशाचा भारतासोबतचा सीमेचा विस्तार सर्वात मोठा आहे. तिथे होणारा कोणताही राजकीय बदल भारताच्या थेट मुळावर येऊ शकतो. नवीन सरकार भारतासोबतच्या जुन्या व्यापार करारांना कसे हाताळते, तिस्ता पाणी वाटपाचा प्रश्न असो किंवा ईशान्येकडे राज्यांमध्ये होणाऱ्या बेकायदेशीर घुसखोरीचा मुद्दा असो, या सगळ्यावर या सत्तापालटाचा मोठा प्रभाव पडणार आहे. आणि त्यांचा व्यापार पण भारताशी खूप जोडलेला आहे. होय. बांगलादेशाची स्वतःची एक मोठी गारमेंट इंडस्ट्री आहे, जी भारतीय अर्थव्यवस्थेशी जोडलेली आहे. त्यामुळे तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश भारताचा मित्र राहतो की चीनकडे झुकतो, यावर दक्षिण आशियाचं भविष्य अवलंबून असेल. वाव! आपण आज कुठून सुरुवात केली होती आणि कुठे आलो आहोत? सुरुवातीला आपण मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या अशा योजना पाहिल्या ज्या एका सामान्य माणसाचं आरोग्य आणि खिसा सुरक्षित करतात. मग महिला आणि तरुणांना स्वावलंबी बनवणाऱ्या योजना पाहिल्या. हो. त्यानंतर आपण थेट सुविका पोर्टलच्या AI विश्वात गेलो आणि प्रशासनातली पारदर्शकता समजून घेतली. तिथून सायबर गुन्हेगार, इंस्टाग्रामवरचे गुंड आणि काश्मीरच्या जंगलातील टायसनच्या शौर्याचा थरार अनुभवला. आणि शेवटी नीती आयोगापासून ते बांगलादेशच्या नव्या सरकारपर्यंतचा प्रवास केला. एकंदरीत खूप मोठा आवाका होता आजच्या चर्चेचा. हो ना? वरवर पाहता हे सगळे वेगळे विषय वाटतात. पण नीट विचार केला तर हे सगळं एकाच साखळीचे दुवे आहेत. एक सशक्त समाज, प्रगत तंत्रज्ञान, कडक सुरक्षा आणि दूरदृष्टी असलेलं धोरण, यातूनच एका देशाची वाटचाल ठरत असते. आणि हाच आपला आजच्या डीप डाईव्हचा मुख्य उद्देश होता. जेव्हा अभ्यासक चालू घडामोडींचा अभ्यास करतात ना, तेव्हा फक्त नावे आणि तारखा पाठ करून चालत नाही. तो रट्टा मारण्याचा प्रकार झाला. या घटनांमागील पॅटर्न ओळखता यायला हवा. स्थानिक अर्थव्यवस्थेचा जागतिक राजकारणाशी कसा संबंध आहे आणि तंत्रज्ञानाचा सुरक्षेशिवाय कसा वापर होऊ शकत नाही, हे ज्या दिवशी समजेल त्या दिवशी हा अभ्यास खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. एकदम बरोबर. आजची चर्चा खरोखरच विचारांना चालना देणारी होती. पण ही चर्चा संपवण्यापूर्वी मी एका नव्या प्रश्नासोबत सर्वांना सोडून जाणार आहे, ज्यावर आपण सर्वांनी स्वतः विचार करायला हवा. कोणता प्रश्न? आज आपण एकीकडे सुविका पोर्टलमध्ये मानवी फायद्यासाठी वापरले जाणारे अतिप्रगत AI पाहिले आणि दुसरीकडे तेलंगणाच्या ऑपरेशन क्रॅकडाऊन सारख्या मोहिमा पाहिल्या जिथे तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारांना पकडण्यासाठी होतोय.
आता एक क्षण भविष्याचा विचार करा. जेव्हा आपली पोलीस आणि न्यायव्यवस्था गुन्हेगारी रोखण्यासाठी 100% कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रचंड डेटा ॲनालिटिक्सवर अवलंबून असेल, तेव्हा काय होईल? एआयने एखाद्या व्यक्तीला केवळ त्याच्या डिजिटल वागणुकीवरून संभाव्य गुन्हेगार ठरवले तर ते योग्य असेल का? एकीकडे राष्ट्रीय सुरक्षा आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचं आव्हान आहे आणि दुसरीकडे एका सामान्य नागरिकाची खासगी जीवन म्हणजेच प्रायव्हसी जतन करण्याचा हक्क आहे. खूपच गंभीर मुद्दा आहे हा. हो, या दोन्ही गोष्टींमध्ये आपण भविष्यात कसा समतोल राखणार आहोत? तंत्रज्ञान हेच आपले सर्वात मोठे तारणहार ठरणार आहे की तेच आपल्या स्वातंत्र्यापुढील सर्वात मोठे आव्हान बनणार आहे? या प्रश्नावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, माहितीपूर्ण आणि सखोल चर्चेत. तोपर्यंत वाचत रहा आणि विचार करत रहा.